निवडणुका लागल्यात आणि मराठी किंवा महाराष्ट्राचा मुद्दा प्रचारात नाही असं होणं शक्यच नाही। सध्या प्रचार शिगेला पोहोचलेला असताना मराठीच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपांना जोरदार सुरुवात झाली आहे। एक दोन नव्हे तर मराठीचे 3 वेगवेगळे मुद्दे ऐरणीवरती आलेले आहेत। पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती संघर्षाच्या घटना अधूनमधून चव्हाट्यावर येत असतात। निवडणुका असताना तर आवर्जून येतात। यावेळी सुद्धा घाटकोपरमध्ये असाच काहीसा प्रसंग घडलाय। गुजराती बहुल सोसायटींमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांचे पॅम्फलेट वाटण्यास कार्यकर्त्यांना मज्जाव केला गेला। घाटकोपर पश्चिममध्ये असलेल्या समर्पण सोसायटीतल्या काही लोकांनी ही मनाई केली। याच सोसायटीत भाजपची बैठक आयोजित केल्याचा आरोपही करण्यात आलाय। ही घटना समोर येताच घाटकोपरमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी मध्यस्थी करून कार्यकर्त्यांना सोसायटीत प्रवेश दिला। सोसायटीच्या लोकांनी ज्यांना रोखलं ते ठाकरे गटाचे प्रदीप मांडवलकर नेमकं काय म्हणतात तर तेही पहा। बिल्डिंग मधले रहिवासी गेटवरती आले आणि आम्हाला अडवण्यात आलं, तर आम्ही त्यांना बोललो लोकशाहीच्या मार्गाने आम्ही प्रचार करत आहोत आणि आम्ही हात जोडायला आलो आहे तुम्हाला की मतं मागण्यासाठी, आम्ही काही भांडण करायला आलो नाही। तर ते बोलतात सरळ सरळ आम्हाला बोलले की तुम्ही आतमध्ये तुम्हाला प्रवेश देणार नाही, आम्ही बीजेपीचे कार्यकर्ते आहोत, आम्ही तुम्हाला प्रचार करायला देणार नाही, आम्हाला आमचे वरिष्ठ आमच्यावरती भडकतील, तुम्हाला प्रचार करायला दिला तर कसं होईल असं आम्हाला सांगण्यात आलं। तरी आम्ही त्यांना विनंती केली आम्ही 2 महिला पाठवा। 2 महिला आतमध्ये गेल्यानंतर परत तिथले रहिवासी तिथून महिलांना पण बाहेर काढला आमच्या। मांडवलकरांचे हे आरोप समर्पण सोसायटीनं खोडून काढलेत। भाजपची बैठक आयोजित केली आहे, तुम्ही नंतर या एवढंच त्यांना सांगितलं असे इथले रहिवासी म्हणताय। सबसे पहले वो बिना बताए आए थे, तो हम लोग को सवेरे से ये बताया गया था कि बीजेपी वाले यहाँ पे प्रचार करने के लिए आने वाले। तो हम लोग ने उनको रिक्वेस्ट किया कि भाई बीजेपी वाले 8:30 बजे आने वाले, आप कुछ देर के बाद आइए ताकि दोनों जन एक साथ क्लेश ना हुए। तो उन्होंने हमको क्या बोला, हम प्रचार करने नहीं आए, हमको खाली पैम्फलेट घर में डालना है। तो हम लोग ने बोला ठीक है पैम्फलेट घर में डालना है तो आप 2 जन को जाके बोलो कि डाल दे। तो 2 जन को जाने दिया, यही मैटर था, उसके आगे कुछ मैटर नहीं था। और ये मुद्दा बनाया जा रहा है कि ये गुजराती सोसाइटी है और ऐसा बीजेपी सपोर्टर, ऐसा नहीं है। ऐसी बात नहीं है कि गुजराती सोसाइटी है, इसमें मिक्स है, यूपी वाले भी है, मराठी भी है, ऐसा कुछ नहीं, मद्रासी भी है, ऐसा टोटल ऐसा नहीं, पंजाबी भी है। घाटकोपरच्या या घटनेची वरपर्यंत दखल घेण्यात आली। भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनीही मग आरोप प्रत्यारोप आणि टीका प्रतिटीका सुरू केली। काल सुद्धा घाटकोपर मधल्या एका सोसायटीमध्ये जिथे बहुसंख्य गुजराती राहतात, शिवसैनिकांना येण्यापासून रोखलं मराठी आहेत म्हणून। बुलचट शिवसेना काय करते, ही जी आहे शिवसेना फडणवीस गट ही सेना आहे, काय करते हा प्रश्न आमच्या समोर। एका विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच एका विशिष्ट इमारतीमध्ये अडवलं असं म्हणणं म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास आहे। पायाखालची वाळू घसरायला लागल्यामुळे महाविकास आघाडी कुठलेही मुद्दे नसल्यामुळे केवळ मराठी गुजराती वाद उकरून काढू इच्छिते। मराठीच्या मुद्द्यावरचा दुसरा वाद एका गुजराती कंपनीमुळे समोर आला। या कंपनीनं लिंक-इन या साईटवर आक्षेपार्ह जाहिरात देऊन वाद निर्माण केला। ग्राफिक डिझायनर्सच्या पदांची जाहिरात देताना या कंपनीनं मराठी मुलांनी अर्ज करू नये अशी अटच घातली। महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचाच खाऊन हा माजोरीपणा या कंपनीनं केला। याचेही चांगलेच पडसाद उमटायला सुरुवात झाली। सोशल मीडियावर चौफेर टीका होऊ लागल्यानंतर कंपनीनं जाहिरात मागे घेतली आणि ज्या HR हेडनं ही जाहिरात दिली होती तिला सुट्टी दिली। तरी इथंच वाद थांबत नव्हता, त्यामुळे सरकारनंही दखल घेऊन कारवाईचं आश्वासन देण्यात आलं। या कंपनीची संपूर्ण चौकशी केली जाईल आणि अशा तऱ्हेची पोस्ट टाकता येते का हे मी तपासून बघायला सांगेन। एक तर असं आलं की आम्ही मराठी भाषा धोरण जाहीर केलं आहे, त्याप्रमाणे HR ला जे ऑफिसर्स असतात त्यांनासुद्धा मराठी लँग्वेज येणं कंपल्सरी केलेलं आहे। त्याच्यामुळे अशा कंपन्यांच्या समोर झुकणारा महाराष्ट्र नाही, अशा कंपन्या महाराष्ट्रामध्ये नसल्या तरी चालतील, आम्ही नव्या कंपन्या उभ्या करू।
हे दोन वाद कमी होते म्हणून की काय काँग्रेसच्या जयराम रमेश यांनी मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देण्यात मोदी सरकार टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. रमेश यांनी ट्विट करून मोदी सरकारला आठवण करून दिली. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना प्राध्यापक रंगनाथ पठारेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून जुलै 2014 मध्ये एक अहवाल केंद्राला पाठवला होता, पण अजून निर्णय घेतला नाही असं रमेश म्हणाले. काँग्रेसनं मात्र 2004 ते 2014 या 10 वर्षांच्या काळात तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला असंही रमेश यांनी निदर्शनास आणून दिलं. मराठीला 2000 वर्षांहून अधिक काळाची समृद्ध साहित्यिक परंपरा आहे. मराठी इतर कोणत्याही भाषेची शाखा नाहीये असंही रमेश यांनी आवर्जून नमूद केलंय. भाषा, प्रांत, संस्कृती हे नक्कीच अस्मितेचे आणि भावनिक मुद्दे आहेत. सगळ्यांच्याच भावना तीव्र असल्यामुळं राजकीय पक्षही त्याला हूल देतात यात शंका नाहीये. यातलं राजकारण जर बाजूला केलं तर हे मुद्दे पटापट निकाली निघतील हेही तितकंच खरंय. प्रशांत बढेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.